क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। येवला मंत्री गिरीश महाजन यांचे मंत्रिपद काढून घ्या, वंचितची तहसीलदारांना निवेदनाद्वारे मागणी। 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांनी साजरा करणे त्यांचे कर्तव्य असून या दिवशी भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन करणे बंधनकारक असल्याचे परिपत्रकही शासनाकडून जारी करण्यात आले। असे असताना प्रजासत्ताक दिन साजरा करीत असताना संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा नाशिक येथे नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर भाषणामध्ये अनेक महापुरुषांच्या नावाचा उल्लेख केला, परंतु संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख व नाव न घेतल्याने उपस्थित असलेल्या वन विभाग पोलीस कर्मचारी यांनी गिरीश महाजन यांनी बाबासाहेबांचे नाव न घेतल्याने संतप्त होत मंत्री गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव का घेतले नाही म्हणून पोलीस कर्मचारी माधवी जाधव व त्यांच्या सहकारी यांनी सवाल केल्यामुळे पोलीस कर्मचारी माधवी जाधव व सहकारी यांना अटक करून पोलीस ठाण्यात ताट करत मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले। म्हणून पुरोगामी महाराष्ट्रात संविधानाने दिलेले हक्क व अधिकाराचा वापर करत जाब विचारणे गुन्हा असल्यागत जे प्रशासकीय अधिकारी व मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून घडले ते निंदनीय कृत्य असून जातीय मानसिकता यातून दिसून येत असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आक्रमक होत झालेल्या घटनेचा निषेध नोंदवत येवला तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। मंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ आंबेडकर अनुयायींची जाहीर माफी मागत वन विभाग पोलीस कर्मचारी माधवी जाधव व त्यांच्या सहकारी महिला यांचा प्रशासनाकडून जाहीर सत्कार करून त्यांना कर्तव्यात बढती देण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी नैतिकतेची जबाबदारी स्वीकारत आपल्या पालकमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, असे न झाल्यास मंत्री गिरीश महाजन यांची पालकमंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात यावी, अन्यथा आंबेडकर अनुयायी तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय। यावेळी वंचित बहुजन आघाडी महिला जिल्हा उपाध्यक्ष रेखाताई साबळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले। यावेळी वंचितच्या रेखाताई साबळे, कुमारभाऊ मेघे, अतुल घोडेराव, चंद्रशेखर गायकवाड, पोपट खंडागळे, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष संदीप पगारे, योगेश पोड, अनिल वाघ, प्रवीण खडे, बंशी त्रिभुवन, दयानंद जाधव, भगवान चिते, मनोज भालेराव, साहेबराव भालेराव आदी कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी शशिकांत जगताप, येवला। जो प्रकार नाशिकला घडला, गिरीश महाजनांनी जे भाषण केलं त्या भाषणामध्ये बाबासाहेबांचं नावच घेतलं नाही। का घेतलं नाही? तर आमच्या माधवीताई जाधव मी या रणरागिणी त्यांनी त्यांचा उल्लेख केला, तर ते असं दाखवत आहे का आमच्या बाबासाहेबांनी संविधान लिहिले। संविधान कशासाठी लिहिलेले? प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जर संविधान त्याच्यावर चालतंय आणि तो जरी बसलेला आहे त्याच्यावर मंत्रिपदावर, तर तो कशामुळे बसलेला आहे? बाबासाहेबांनी संविधान लिहिले त्याच म्हणजे याच्यावर बसलेलं आहे ना, तर मग बाबासाहेबांचं नाव का पुसून टाकता येते? ते पुसून नाही टाकायला पाहिजे। आम्ही निषेध करतोय, सगळे वंचितचे पदाधिकारी आम्ही निषेध करतोय की गिरीश महाजनांना मंत्रिपदावरून हाकलून द्यावे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।